नमस्कार मित्रांनो, स्टेट 360च्या आणखी एका नवीन व्हिडिओमधून तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि सध्या बॅकपॅक वगैरे करणं चालू आहे, कारण आता मी चाललेलो आहे गावी शिमग्यासाठी. दुपारची ट्रेन आहे 12ची, नेत्रावती एक्सप्रेस. तर ठाण्यावरून पकडायची आपल्याला. हा माझा पहिला सोलो ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल. याआधी मी एकट्याने ट्रॅव्हल केलेलं आहे, सोलो ट्रॅव्हल केलेलं आहे, पण व्लॉगिंग केल्यानंतर माझा हा पहिला ब्लॉग असेल सोलो ट्रॅव्हलिंगचा. सो लेट सी कसा होतंय. जे आपण आता ठरवलेलं आहे की व्लॉगिंगची सिरीज चालू करायची कंटिन्युअस. डेली व्लॉगिंग नाही जमत आहे, पण जे काही शक्य होईल ते मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करते व्लॉगच्या स्वरूपातून. तर आता जास्त वेळ नको घालूया, जाऊया बॅकपॅक करूया. केलेली आहे, थोडेफार काय अजून सामान करायचं आहे. सो ती बॅकपॅक करूया. बॅकपॅक करून आंघोळ करून छानपैकी आपण निघूया ठाण्याला, कारण आपली तिथून ट्रेन आहे नेत्रावती एक्सप्रेस. सो लेट्स गो. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से. फायनली बॅकपॅक झालेले आहेत. तर ह्या आपल्या दोन्ही बॅग आहेत, 3 बॅग आहेत टोटल. यात आहे कपडे, यात दोन्ही लॅपटॉप आहेत आणि यात पाण्याच्या बॉटल्स आणि इथं जे काही खायला लागणार आहे आपल्याला चटरपटर ते आहे. तर आता वेळ नको घालूया, आपल्याला जसं आहे ठाण्याला इथून, कारण आपलं जे बुकिंग आहे ते ठाण्यावरून आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ठाणा स्टेशनला. वरती ब्रिजवरतीच थांबलेलो आहोत, कारण गाडी इथे इंडिकेटरवर लागलेली आहे, पण कोणत्या प्लॅटफॉर्मला येईल हे सांगितलेलं नाही. सो आता वाट बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मला येते, तसं आपण पुढे जाऊया. सो गाडीची अनाऊन्समेंट झाली, प्लॅटफॉर्म नंबर 6वर येणार आहे. सो आपण आता प्लॅटफॉर्म नंबर 6वर आलेलो आहोत आणि आपला जो कोच आहे, जो AC 3 tier आहे, तो थोडासा मागे आहे, त्यामुळे आपल्याला खूप मागे जावं लागणार आहे.
सो आता आपण पोचलेलो आहोत रोह्याला आणि इथे गाडीला सिग्नल लागलाय. आय थिंक गाडीला क्रॉसिंग आहे आता. सो इथे गाडी थांबलेली आहे. आय डोंट नो आता किती वेळ थांबणार आहे गाडी. लेट्स सी. तर आता आपण पोचलेलो आहोत खेडला. हा टायमिंग ॲक्च्युली होता चिपळूणचा. गाडी लेट झाली आहे थोडीशी. सो आता इथून डायरेक्ट खेडून डायरेक्ट चिपळूणला जाणार आणि तिथून जर बस असेल आपल्याला तर बघायचं किंवा मग बघूच जे अवेलेबल मिळेल त्याने जायचं आहे. मोस्टली बस असते. सो लेट सी आपल्याला आता काय मिळते तिथे, किती उशीर होते त्यावर डिपेंड आहे. years later. सो फायनली आता आपण चिपळूणला उतरलेलो आहोत. जवळजवळ 1.5 तास गाडी लेट झालेली आहे. त्यामुळे आय डोंट नो ST मिळेल नाही मिळेल, किती गर्दी असेल. सो जर ST मध्ये चढायला नाही मिळालं तर आपण वेळ न घालवता सरळ रिक्षा करायची आणि घरी जायचं. सो जसं म्हटलं ST आलीच नव्हती आणि आली जरी असती तरी आपल्याला चढायला काय मिळालं नसतं कारण खूप गर्दी होती. सो आपण डायरेक्ट रिक्षा केलेली आहे. रिक्षाने साधारणतः आपल्याला घरी जायला 20 ते 25 मिनटं लागतात नॉनस्टॉप. सो लेट्स गो. सो फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे आणि गाडी जवळजवळ 1.5 तास लेट झाली. असो. सो आता फ्रेश झालेली आहे, आंघोळ केलेली आहे. आता आराम काही करणार नाही कारण थोडा वेळ ऑफिसला बसायचं आहे. त्यामुळे आराम करून काही यूज नाही. सो म्हटलं थोडासा फेरफटका मारून येऊ म्हणजे फ्रेश झाल्यासारखं वाटेल. तर आता थोडं खाली जाऊया आणि फेरफटका मारून येऊया. तर आजचा हा माझा जो ब्लॉग होता तो पहिला सोलो ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता. जसं मी म्हटलं ट्रॅव्हल आधी खूप एकट्याने केलेला आहे पण ब्लॉग पहिल्यांदा केलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि यात अजून तुम्हाला काय काय नवनवीन बघायला आवडेल सोलो ट्रॅव्हलिंग ब्लॉग मध्ये हे मला नक्की सांगा. आणि यापुढे असेच ब्लॉग येत राहतील. एक अक्कलकोटचा ब्लॉग आहे जो एडिटमध्ये आहे थोडासा. तर तो एडिट झाला की तोही तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.